गोलंदाजी मार्क वरती हर्ष. इथे मात्र प्लेड स्विंग आणि त्यासोबतच राज बॅक टू दी पवेलियन गॉन. पहिल्या चेंडूवरतीच आपण पाहिलं हर्षने मात्र चेंडूला वळण उसळी सगळं काही दिलंय. उर्वरित 50% काम मात्र विकेट कीपरने केलंय. प्रदीपला आपण पाहतो. न्यू बॅटर प्रदीप. हर्ष पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. केसर मात्र मिसिंग दिसतोय. मेलविन ट्रॉफी अर्थातच तो खेळत असेल. दोन महत्वाच्या स्पर्धा सध्या आपण पाहतोय. एक प्रशांत चषक जी स्पर्धा इथे सुरू आहे कांदिवली नगरीमध्ये, तर एक मेलविन मेमोरियल क्लब अर्थातच बोरोली नगरीमध्ये. अंडरम क्रिकेटचा थरार आपण पाहतो. जसं सीझन स्टार्ट झालं अनेक मोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला आल्यात. पेडा स्वीप. एक धाव भेटणारे वनडीच्या माध्यमातून पहिली धाव धावफलकामध्ये ऍड होते. अकाउंट ओपन होतोय धावफलकांचं. अजून एक चांगला चेंडू मिस्टर स्ट्रोक इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड एज इथे पाहतोय आपण. चेंडूचा विचार केला. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 धावा धावफलकावरती आहेत. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतो. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे. पॅडा स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. डॉट चेंडू हा सुद्धा आहे. हर्षने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक महत्त्वपूर्ण असतं आणि ते महत्त्वपूर्ण षटक हाताळताना आपल्याला हर्ष दिसतोय. केवळ 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरतीच यष्टीचीत सुद्धा फलंदाजाला केलंय. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत. दंडित करतायत. मध्यरात्रीच्या सत्रामध्ये पंचांना थोडंसं एक्सरसाइज करण्यासाठी सुद्धा भाग पाडला जात आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न लॉफ केलाय. खेळाडू तिथे कव्हर वरती आहे. चुकी मात्र करणार नाहीये. चला करेक्शन पाहतोय आपण. शेवटचा चेंडू आहे सर. शेवटचा चेंडू आहे. 1 टू गो सर. करेक्शन आपण थोडंसं पाहतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे. हॉर्स मात्र ड्रीम स्पेल सध्या सुरू आहे. हलक्या हाताने स्टेअर केलंय. पंच दंडित करतायत का? चला थोडंसं पंचांना स्पेस द्यायचंय. वनडीचा इशारा आपण पाहतो. फेअर डिलिव्हरी करेक्शन करण्यात आलंय आणि चुका सुधारणं महत्वाचं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती. हर्षने मात्र महत्वाचे 2 गडी बाद घेतलेत. पहिल्या चेंडूवरती यष्टीची, त्यानंतर मात्र 5व्या चेंडूवरती जो विकेट आला. 4 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती अजून एक जलद गतीचा गोलंदाज मिस्टर उस्मानला आपण पाहतोय. अजूनपर्यंत उस्मानचा या चषकामधला
प्रवासाचा विचार केला तर एक्स्ट्रा गोलंदाजी त्याच्या माध्यमातून थोडी झाली आहे. जसं लयमध्ये वाटतोय तसा तो अजूनपर्यंत दिसायला नाहीये. ज्या पद्धतीने लयबद्ध गोलंदाजी जो अजूनपर्यंत करत आलाय, परंतु आज थोडासा ऑफ कलर दिसतोय. या संपूर्ण महत्त्वाच्या सामन्यामध्ये जर तू कमबॅक केलं तर अर्थातच पुन्हा एकदा तुझ्या नावाचा ठसा प्रशांत चषकामध्ये तू उमटवू शकतो. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. धाडस मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. जलद गतीच्या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. अगदी लहान वय अजूनही त्याचं आहे. युवा नवोदित खेळाडू आहे, परंतु इम्प्रेस केल्या मागच्या काही हंगामामध्ये मुंबई क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू लोअर फुलटॉस तरी असला तरी सुद्धा गती त्याच्यामध्ये आहे. पहिलेच मन बनवलं होतं की फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर करणार आहे. जलद गतीच्या गोलंदाजाला रिस्ट मनगटी फडके खेळणं तेवढं सोपं काम नाहीये. त्याच्या गतीचं सुद्धा एक सायकोलॉजिकल प्रेशर सुद्धा फलंदाजाच्या डोक्यामध्ये नेहमी असतं, कारण केव्हा गतीवर चेंडू मात्र त्रिफळानं उद्ध्वस्त करेल याचा मात्र नेम नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला यॉर्कर केदार करतोय चुकी, परंतु हाताला चेंडू ब्रश झालाय का? चला प्लीज 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 पंच निर्णय घेतील, पंच निर्णय घेतील, पंच निर्णय घेतील. अजून पंचांनी कोणताही कॉल दिला नाहीये. प्लीज पंचांनी अजून कोणताही कॉल दिला नाहीये. थोडंसं ब्रीथ करू द्या पंचांना, श्वास घेऊ द्या. एक धाव आपण पाहतोय. केदार थोडंसं दुविधा मनस्थितीमध्ये होता, चेंडूला पकडू की जाऊ देऊ, त्या मनस्थितीमध्ये आपण थोडंसं पाहिलं. फंबल झाला, परंतु पंच तटस्थ आहेत. केवळ एक धाव. दोन्ही चेंडूचा विचार केला, डिलिव्हरी तर अजूनपर्यंत विचार केला ज्या टप्प्यावरती हवी ती भेटत नाही, परंतु गती आहे आणि त्या गतीच्या जोरावरती थोडंसं फलंदाज अजूनपर्यंत खामोश ठेवलंय, थांबून ठेवलंय. इथे मात्र चांगला स्टॉप आहे. आठ धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन द स्कोर कार्ड टॅली. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र खराब चेंडू आहे. शॉर्ट पद्धतीचा चेंडू हाताळण्याचं धाडस त्याने दाखवलं. नो +1, 1 के साथ 1 फ्री. 10 धावा धावफलकावरती आहेत. उस्मान मात्र अजून सुद्धा त्या लयमध्ये आपल्याला दिसत नाहीये. जलद गतीची गोलंदाजी अगदी भेदक मारा करण्यासाठी तो ओळखला जातो, परंतु कुठेतरी अजूनही लाईन लेंथच्या शोधात तो सकाळच्या सत्रापासून आहे. पहिल्या सत्रापासून तो त्या शोधामध्ये आहे. क्रिस 11 मीरा रोड एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, खेळाडू तिथे आहे, चांगलं डिस्टन्स कव्हर केलं तिथे. आता मात्र मॅजिक चेंडू असणार आहे, मॅजिक चेंडू असणार आहे. मॅजिक आपल्याला पाहायला भेटेल का? धावफलक 11 या आकड्यावरती आहे. 11 चेंडू 11 धावा धावफलकावरती आहे. समतुल्य सामना अजून सुरू आहे. शेवटचा चेंडू मॅजिक चेंडू आहे. मॅजिक फिगर आपल्याला दाखवेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. मॅजिक चेंडू असणार आहे. एक धाव परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला 13 धावा धावफलकावरती आहेत.
13 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 13 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. देखणं आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण हॅथवे साई स्टार केबल.com वरती सुद्धा आपण पाहतो आणि त्यासोबतच फोर्स वन लाईव्हच्या टीमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 2 कॅमेरानिशी प्रेक्षक राजाला घर बसल्या स्पर्धेचा आस्वाद देताना दिसतीये. हर्ष पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आपण पाहतो. हर्ष पहिल्या षटकामध्ये त्याने वैयक्तिक 4 धावा खर्च केल्या होत्या. धावफलक 13 या आकड्यावरती महत्वपूर्ण षटक असणार आहे. इथे मात्र चांगला चेंडू आहे. हर्ष चांगली गोलंदाजी हाताळली अजूनपर्यंत संपूर्ण या स्पर्धेमध्ये सुद्धा आणि या सामन्यामध्ये खूप जास्त इम्प्रेस केलंय. चांगला लाईन लेंथ वरती डिलिव्हर केलंय. पहिला चेंडू सुद्धा या सामन्यामधल्या थोडंसं फलंदाजाला मजबूर केलं शफल करून पुढे येऊन मारण्यासाठी. बाकीचं उरलेलं काम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झालं. त्यानंतर चांगली गोलंदाजी आणि या चेंडूवरती सुद्धा पाहिलं तर फलंदाजाला मजबूर करतोय. लालच कुठेतरी आपण पाहिलं या चेंडूमध्ये सुद्धा होता. इथे मध्ये ड्रॅग केलंय. 1 धाव परिपूर्ण होणार आहे. चौदा धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये अजून 1 धाव. 15 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह केलंय. इथे मात्र सिंगल येते. बॅकअप तिथे होता. बॅकअपमुळे धाव वाचली आहे. पंच मात्र वाईडचा इशारा दर्शवत आहेत. वेळ घेतला पंचांनी. 17 धावा धावफलकावरती. चेंडूचा विचार केला. 3 चेंडूचा खेळ झाला. येणारे 3 चेंडू बाकी आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक एक्स्ट्रा चेंडू. वाईडच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचणार आहे 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र चांगला चेंडू आहे. टप्पा पडून आतमधल्या दिशेने आला. क्लासिकल ऑफ कटर आणि हर्षचं मात्र वैशिष्ट्य राहिले संपूर्ण स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं.
इथे मात्र आपण पाहिलं अगदी स्टंप लाईनच्या थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टप्पा पडून आतमधल्या दिशेने आला आणि वेध घेतला त्रिफळांचा. धावफलकावरती आहे 18 या आकड्यावर. 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय. महत्वाचा सामना. एका बाजूला विचार केला क्रिस 11 मीरा रोड, तर दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ कांदिवली. मीरा रोड विरुद्ध कांदिवलीचा सामना आज आपण पाहतोय. शेवटचा सामना आजच्या रजनीमधला जो संघ जिंकेल तो संघ मात्र ज्या 2 रिकाम्या जागा बाकी आहेत, कारण एक रिकामी जागा तर काल रुही 11 चेंबूर संघाने भरली आहे. आज मात्र जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना दिसेल. आणि मग उद्या शेवटचा अंतिम दिवस, जिथे मात्र पहिल्या आपल्याला इंटरचा लॉट पाहायला भेटणार आहे. ज्या लॉटमध्ये अर्थातच मोठे मोठे संघ आपल्याला इंटरमधले पाहायला भेटणार आहेत. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. एका धावेने धावफलक आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावरती आहेत. पेडा स्वीप खेळाडू तर आहे, परंतु त्याला बीट करून चेंडू निघून जातोय. दमदार असरदार प्रशांत चषकाचा चौकार. 23 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 गडी बाद झालेत. चला 3 षटक समाप्त झाली आहेत. करेक्शन आपण पाहतो. स्विच हिटचा प्रयत्न ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, पंच दंडित करतायत. वाईट चेंडू आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता पुन्हा एकदा. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. हलक्या हाताने स्टेअर केलंय. 1 धाव परिपूर्ण होतीये. अजून एक सिंगल. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावांचा विचार केला 27 धावा धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ आपण प्रगतीपथावरती पाहतोय. इथे मध्ये ड्राईव्ह केलाय. खेळाडू तैनात आहे. विकेट होत आहे पतन. 27 वरती अजून एक झटका आपण पाहतोय. टू गो सर. 27 धावा धावफलकावरती आहे. 2 गो.
विकेटचं पतन आपण पाहतोय. शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या जास्त बाहेर एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव आणि या धावा मात्र कुठेतरी आपल्याला महागात पडणार आहेत. 28वा धावफलकावरती आहेत कारण 4 षटकांचा सामना आहे. थोडंसं धावफलक जर 30+ गेलं तर कुठेतरी मात्र आपल्याला सुद्धा अडचणीला सामोरं जावं लागू शकतं. इथे बघा योमेस, आय विल डेफिनेटली क्लासिकल ऑफ कटर. गुडलेंथ वरती या चेंडू आणि आतमधल्या दिशेने मात्र कशाच्या पद्धतीने आपण वळण घेताना पाहतोय. एकोणीस धावांचा पाठलाग करायचा. चला जास्त वेळ न दवडता बॅटिंग ऑर्डर लगेचच पाठवा. क्रिस 11 मीरा रोड. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रशांत चषक आपण पाहतो आजच्या दिवसातला शेवटचा अंतिम सामना. एक दैदिप्यमान देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय. कालच्या रजनीपासून 13वं पर्व आहे. मित्राच्या आठवणीमध्ये मित्रांच्या मार्फत भरवली गेलेली एक उच्च कोटीची स्पर्धा आपण 13व्या पर्वामध्ये पाहतोय. नवीन पर्वामध्ये नवीन संकल्पना आणि त्यांच्या समवेत अर्थातच प्रेक्षक राजाचं प्रेम सुद्धा भरभरून या संपूर्ण स्पर्धेला भेटलंय. एकोणीस धावांचा पाठलाग करायचा आहे. सुनील मात्र न्यू मॅन दिसतोय. एका बाजूला दुसऱ्या बाजूला प्रिन्स मागच्या सामन्यामध्ये मिसिंग होता परंतु या सामन्यामध्ये आलाय आणि केसर सोनार अवेलेबल नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला प्रिन्स एका धावेने आपण पाहतो श्री गणेशा केलाय. इथे मात्र आपण पाहिलं लालच दिली. प्रिन्सला जावं लागेल तंबूच्या आसराला. वाईडचा इशारा तर आहे. चेंडू काउंट होणार नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल चांगली भेटती आहे कारण तिथे कलेक्शन चांगले केले खेळाडूने.
कौतुक करावं लागेल फलंदाजाचं, स्वीकारलं. इथे मात्र लॉफ केलंय, विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावांचा विचार केला, 3 धावा धावफलकावरती. लव मात्र आपण पाहिलं की का मागच्या मॅच मध्ये मला मॅन ऑफ द मॅच म्हणून गणलं गेलं, त्याचं प्रात्यक्षिक तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. कबीरला आपण पाहतोय. लेग स्टिकच्या जास्त बाहेर आपण पाहिलं. 4 धावा धावफलकावरती आहेत. फडका चांगला आहे परंतु खेळाडू तिथे आहे. शॉर्ट कव्हर वरती, बॅकफूट वरती पंच केलं. हँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट. हेड पोझिशन एकदम सरळ रेषेमध्ये जरी असली तरी खेळाडू तिथे तैनात आहे. खेळाडूला बीट करता आला नाहीये. 5 चेंडू 5 धावा. केदार स्ट्राईक एंड वरती आहे. अजूनपर्यंत या सामन्यामध्ये थोडंसं फलंदाजीमध्ये ऑफ कलर आपल्याला दिसलाय, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये एक एंड त्याला सांभाळावं लागणार आहे. वसई विरार परिसरातील अजूनही एक चांगला खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं, गणलं जातं. पडस्वी पुन्हा एकदा सुकी, संपर्क चांगला नाहीये. लेग 2200 रुपयामध्ये ही धाव येते. सहा धावा धावफलकावरती आहेत. अठ्ठावीसचा पाठलाग करताना आपण पाहतोय. 29चा पाठलाग करताना आपण पाहतोय. 29 धावांचा पाठलाग करायचा एका षटकाच्या समाप्तीनंतर. तब्बल 6 धावा धावफलकावरती आहे. 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली. स्विच हिटचा प्रयत्न, इथे मात्र महत्वपूर्ण चौकार येतोय मिसफील्डच्या रूपामध्ये. 4 धावा. धावा येणं गरजेचं आहे. कोणत्या पद्धतीमध्ये येतात याला जास्त महत्व नाहीये. मिसफील्डच्या रूपामध्ये 4 धावा धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 10 या आकड्यावर होतीये सुगी. स्विच हिटचा प्रयत्न केदारचा सक्सेसफुल ठरलाय. अशा खेळाडूला सुद्धा आपल्याला चूज करणं गरजेचं आहे जो मात्र कदाचित मिसफील्ड करू शकतो. अलॉंग द कार्पेट चेंडू थांबवणं सुद्धा तितकंच कठीण आहे, कारण कधी चेंडू बाउन्स होईल याचा मात्र नेम घेणं गरजेचं आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. यसनोचा कॉल. केदार मात्र तंबूच्या आसऱ्याला. गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला आपण पाहतोय. इथे मात्र कॅच तर ड्रॉप होतीये. खूप काही आपल्याला घडताना दिसतंय. या एका चेंडूमध्ये रन घेण्याचा सुद्धा प्रयत्न. कॅच सुद्धा ड्रॉप. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक 10 या आकड्यावरती आहे. अजूनही 19 ची गरज आहे.
स्विच हिटचा प्रयत्न, खेळाडू तिथे आहे, आता मात्र चेंडूला थांबवलंय, गरजेचं आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा विचार केला, 2 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लेग स्टिकच्या जास्त बाहेर वाईड चेंडू आपण पाहतोय. लेग स्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. अजून एक वाईड चेंडू, अजून एक वाईड चेंडू, एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र इथून डिफरन्स कमी होणार आहे. 29चा पाठलाग करायचा होता. पुढला चेंडू फटका चांगला आहे, खेळाडू तिथे आहे. लवच्या माध्यमातून एक चांगला स्टॉप आणि त्याच्यानंतर मात्र चांगली फेकी. टाळ्यांचा कडकडाट आपण त्याच्यासाठी पाहतोय, कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने चेंडू पकडून त्यानंतर फेकणं खूप जास्त कठीण काम आहे, परंतु लव मात्र चांगली कामगिरी करतोय. मॅजिक बॉल अर्थातच असणार आहे का, तर यस मॅजिक चेंडू आहे. सिंगल येतोय. सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 16 धावा, 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. समीकरणाचा विचार केला 12 चेंडूमध्ये 13ची गरज आहे. प्रशांत चषक आपण पाहतोय 2024 भव्य दिव्य आयोजन नियोजन 13व पर्व या स्पर्धेचं. धावांचा विचार केला 12 चेंडूमध्ये 13ची गरज आहे सर. इथे मात्र चेंडू वळलाय, परंतु पंच पण वळतायत. यास वाईड चेंडू आहे. आता मात्र 12 चेंडूमध्ये 12ची गरज असणार आहे. बॉल टू बॉल सामना येतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. बाउन्स मात्र झालाच नाहीये चेंडू. सबमरीन डिलिव्हरी सरळ आपण पाहिलं. टो क्रशिंग चेंडू मात्र होता. इथे मात्र पुन्हा एकदा प्लेड स्विंग आणि त्यासोबतच यष्टी चीत गॉन. मिहिरला आपण पाहतोय. दहा चेंडू मध्ये 12ची गरज आहे.
डिक्लेअरच्या रूपामध्ये आपण पाहिलं 18 धावा धावफलकावरती आहेत. 11ची गरज अजूनही आहे. 9 चेंडू मध्ये 11ची गरज. स्टेप आउट केलाय. पंचांचा इशारा मात्र 9 चेंडूचा आहे. नो बॉलचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. तीन चेंडूचा खेळ झालाय. नो +1. चला प्लीज 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 प्लीज.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावरती आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक जिथपर्यंत कलेक्शन करेल 1 धाव रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून कंप्लीट होणारे धावफलक आता जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 7ची गरज. बॅकफुट वरती पंच केलंय. 1 धाव परिपूर्ण होणार आहे. मॅच 6 चेंडू 6 वरती जाते. घेऊया छोटासा ब्रेक. मग येऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडूला फिरवलंय गरकन. बॅकफुटा पंच केलं. 1 धाव परिपूर्ण झाले. दुसऱ्याचा प्रयत्न. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. 4 चेंडू 5ची गरज. कंपल्सरी चेस फॉर्मॅट आपण पाहतोय. 4 चेंडू 5ची गरज आहे. एका बाजूला संघ आपण पाहतोय क्रिस 11 मीरा रोड, तर दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ. वेगळ्या पद्धतीने शफल केलंय. डॉट चेंडू आहे. 3 चेंडू 5ची गरज. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. 3 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेस. आताच माझे मित्र समालोचक यांनी घोषणा केली, परंतु अजून एक मी नोंद करून घेतो दोन्ही संघांनी नोंद करून घ्यावी. कोणीही खेळाडू मैदानावर जर आला तर आम्हाला अवलंब करावा लागेल नियमाचा, जो असेल -5चा.
त्यामुळे दोन्ही संघांनी नोंद करून घ्यावी. कोणताही खेळाडू त्यांचा या मैदानावर जर उपस्थित झाला सामन्याचा निकाल लागेपर्यंत, तर कोणत्याही संघाला, ज्या संघाचा खेळाडू असेल जो मैदानावर येईल त्या संघाला त्याचा तोटा सहन करावा लागेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. पुन्हा एकदा 3 चेंडू 4 धावा. स्टेपआउट केलाय, चेंडू निघून जाणार आहे. दमदार असरदार येतोय मात्र विजयी चौकार. बघतोय मी अजूनपर्यंत कोणीही नाही तर आलेलं. यस, चौकार येतोय. चला हार्डलक. विजय घोषित करा. आणि या अटीतटी या सामन्यात नक्कीच विजय संपादन केलेला आहे तो ख्रिस 11 या संघाने. म्हणजेच उद्याच्या दिवसाचं नागरिकत्व मिळालेलं आहे ख्रिस 11 मीरा रोड या संघाला. हार्दिक अभिनंदन ख्रिस 11 या संघांचे.